तर लाडक्या बहिणींसाठी एक राज्य सरकारने धक्कादायक बातमी दिली आहे। ते धक्कादायक बातमी म्हणजे अशी की आता भरपूर महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद झाले आहेत। कालच मी माहिती घेतली आणि आज मी व्हिडिओ बनवत आहे, कारण भरपूर महिलांचे अर्ज बाद झाले आहे। कोणत्या महिलांना जूनचा महिना हप्ता जो आहे तो मिळालेला नाही, तर त्या महिलेला एकच चिंता आहे की मेपर्यंत मला महिना मिळालेला आहे, पण आता जूनचा जो महिना आहे तो मिळालेला नाही, तर माझा खरंच फॉर्म जो आहे ते रिजेक्ट झाला आहे का, आता मला यापुढं लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही मिळणार, तिच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आहेत। पण राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी दिली आहे। धक्कादायक बातमी म्हणजे अशी की सरकारने आता एक मोठं पाऊल उचललं आहे या लाडकी बहीण योजनेबद्दल। तर ते काय माहिती आहे, कोणतं पाऊल उचललं आहे, तर ही माहिती आपण आता जाणून घेऊया। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1 जुलै 2024 रोजी सुरू होऊन नुकताच तिची पहिली जी आहे वर्षपूर्ती झाली आहे, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना 1500 रुपये देऊन सक्षम करणे हा योजनेचा उद्देश असताना आता एक खळबळजनक बातमी जी आहे ते समोर आली आहे। या योजनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनंतर सरकारने कठोर पाऊल उचलत तब्बल 80,000 महिलांचे जे अर्ज आहेत ते बाद केले आहेत। यामुळे जालना, नागपूर, अमरावती आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यातील हजारो महिलांना मिळणारे जे आता 1500 रुपये जे आहेत ते आता बंद होणार आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना एक मोठा धक्का बसलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने काही कडक नियम जे आहेत ते लागू केले आहेत। आयकर विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून आता अर्जाची जे पडताळणी आहे ते कसून चालू आहे। राज्य सरकारने आर्थिक ताळेबंद राखण्यासाठी आणि या योजनेचा जो लाभ आहे खऱ्या महिलांपर्यंत, गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे पाऊल आहे सरकारने उचलले आहे। योजनेच्या सुरुवातीपासून 2.41 कोटी महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळाला असून यासाठी 46,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो राखीव ठेवण्यात आला आहे। मात्र अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ई-KYC आणि कागदपत्रांची जे कठोर तपासणी आहे ते अनिवार्य करण्यात आली आहे। आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असला तरी अपात्र अर्जामुळे आता सरकारला हा एक कठोर निर्णय घ्यावा लागत आहे। अपात्र अर्ज बाद होण्याची अनेक कारणे आहेत। ती कारणे कोणती आहेत तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघत आहात। हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा, त्याच्यामध्ये मी 7 कारणे सांगितली आहे। हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की ती 7 कारणे कोणती आहेत जे तुमचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे। यामध्ये कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त असणे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा किंवा इतर काही शासकीय योजनेचा लाभ घेणे, कुटुंबातील कोणी आयकर भरणारे किंवा सरकारी कर्मचारी असणे, तसेच चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे जी आहेत ते सादर करणे ही मुख्य कारणे आहेत। आणि त्यामध्ये एका कुटुंबातून समजा 3 महिलांनी या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या एका कुटुंबातून फक्त 2च महिलांना मिळणार आहे, एक जे महिला आहे ते वगळण्यात येणार आहे, हा एक मुख्य कारण आहे। या पडताळणी प्रक्रियेमध्ये अनेक जिल्ह्यांतील महिलांचे जे अर्ज आहेत आता मोठ्या प्रमाणामध्ये बाद झाले आहेत। जालना जिल्ह्यात एकूण 5,42,392 अर्जापैकी 57,000 अर्ज जे आहेत ते बाद झाले आहेत जालना जिल्ह्यामध्ये। नागपूरमध्ये 30,000 महिलांचे जे अर्ज आहे ते प्राथमिक तपासणीमध्येच बाद झाले आहेत, म्हणजे प्राथमिक तपासणी म्हणजे जेव्हा कागदपत्राची पडताळणी होत होती सुरुवातीला तेव्हाच बाद झाले होते। तर अमरावतीमध्ये 21,000 आणि यवतमाळमध्ये 27,000 अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले आहेत। या निर्णयामुळे या जिल्ह्यातील हजारो महिलांना आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागणार आहे, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जे जीवनावर आहे एक मोठा परिणाम होऊ शकतो। सरकारचा हा जो निर्णय आहे ते योजनेची पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत निधी पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी अनेक महिलांना याचा फटका बसणार आहे। तर बघा, भरपूर कारणामुळे जे 7 कारण मेन आहेत मी सांगितलं आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा। ते 7 कारण मेन आहे आणि याच्यामध्ये आणखी एक कारण आहे। एका कुटुंबामधून समजा 3 महिला या लाडकी बहीण योजनेचा समजा लाभ घेत असतील तर त्या फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, बाकी जे तिसरी महिला आहे ते आता बाद होणार आहे। तिसरी महिला म्हणजे कोणती, जे सगळ्यात लहान सून किंवा कोणी लहान असेल ते महिला बाद होणार आहे, ठीक आहे। आणि याच्यामध्ये आणखी एक अट होती की एका कुटुंबातून फक्त 2च महिला, पण त्या 2 महिला कोणत्या, एक अविवाहित आणि एक विवाहित,
पण दोनही विवाहित आता चालणार आहेत, पण एका कुटुंबातून 3 महिला चालणार नाही. फक्त 2च महिलांना आता लाभ मिळणार आहे, कारण कसून तपासणी आता चालू आहे आणि आता महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जात आहेत. 88,000 महिलांचे अर्ज जे आहेत आजपर्यंत बाद झाले आहेत आणि आजपर्यंत मला तर वाटते 1 लाखाच्या वर गेलेच असतील. ठीक आहे, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमधून महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जात आहेत. नागपूर, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर जे काही आहेत जिल्हे ते सगळ्या जिल्ह्यामधून महिलांचे अर्ज आता बाद झाले आहेत. ठीक आहे, आता एक एक अर्जाची बरोबर छाननी चालू आहे, कसून छानण्या चालू आहेत आता. ठीक आहे, समजलं. तर आता भरपूर महिलांचे अर्ज बाद होणार आहेत आणि ज्यांना जूनचा महिना मिळाला नाही त्यांनी वाट पहा. मी सांगत आहो वाट पहा. जर जुलैमध्ये नाही मिळाला तर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे की तुम्ही पात्र असूनसुद्धा तुम्हाला जो जूनचा महिना मिळाला नाही तर आपल्याला परत लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा मिळणार मी पुढच्या महिन्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर कसं आहे, तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे जुलै महिन्यापर्यंत. कोणत्या महिलांना ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही, फक्त जूनचा हप्ता. ठीक आहे, आणि सुरुवाती जानेवारी महिन्यापासून समजा मिळालं नसेल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा कोणत्याही महिन्यापासून मिळालं नसेल, पण तुम्ही 100% पात्र आहात, फॉर्म भरलेला आहे, 100% पात्र आहात, पण अजून तुम्हाला जे 4-5 महिने झाले मिळत नाही आहे, तर त्यांनी पण वाट पहा. मी पुढच्या महिन्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहे की कशाप्रकारे तुम्हाला जो लाभ आहे तो परत सुरू करायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे, समजली मंडळी माहिती. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.